या स्टंटबाजीवर रील स्टारनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात। सध्या रिअल नाही, रीलचं जग आहे आणि हे असे प्रकार होत आहेत कारण इथे काही केलं तरी फेमस होता येतंय असं सगळ्यांना वाटतंय आणि हे फेमस होताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्सच नाही आहेत, त्याच्यामुळे कुठचाही धाकच नाही आहे। त्यामुळे फक्त त्यांना दोष देण्यापेक्षा काहीतरी ठोस नियमावली बनवली तर मला वाटतं की या अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालणं शक्य होईल। म्हणजे हा प्रकार सोशल मीडिया नसतं तर आता हा प्रकार सुद्धा आपल्या लक्षात आला नसता की असं कोणीतरी करतंय। म्हणजे हे सोशल मीडियासाठीच केलं जाते आणि हे सोशल मीडियावरनंच लोकांना कळतं, याच्यावरनंच कळतं की म्हणजे जुनं ते सोनं आपण म्हणतो पण नवीन आलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या तितक्याशा वाईट नसतात। अशा सगळ्या व्हिडिओ सोशल मीडियावरती बनवू नका, फक्त आणि फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी या लाईक्स वाढवण्यासाठी। लहान मुले अशा व्हिडिओ बघतात आणि तसा स्टंट करायला प्रयत्न करतात फक्त आणि फक्त लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी। सोशल मीडिया हा फक्त एंटरटेनमेंटची फील्ड आहे, तर तुम्ही यावरती एंटरटेनमेंट करा, ना की अशा सगळ्या व्हिडिओज बनवा। तुम्ही डान्स व्हिडिओ बनवू शकता, तुमची ऍक्टिंग स्किल्स दाखवू शकता, या लिपसिंग व्हिडिओ बनवा, पण अशा सगळ्या व्हिडिओ बनवू नका जेणेकरून तुमचा जीव धोक्यात जाईल आणि तुमच्या घरच्यांनाही धक्का बसेल।